नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण तालुका, जिल्हा आणि शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्यामध्ये खूप चांगले चांगले सक्षम समुपदेशक हे घडत आहेत. आज या यशोगाथा सत्रामध्ये अशाच एका सक्षम आणि यशस्वी समुपदेशकांशी आपण संवाद साधणार आहोत. आज माझ्याबरोबर इथे रेखा पाटील मॅडम आहेत. गडहिंग्लज मधून आहेत त्या. तर मॅडम, तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो मी. नमस्कार सर. नमस्कार. मॅडम, आपल्या ह्या यशोगाथा सत्रामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा. हो सर. नाव रेखा पाटील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून गडिंग्लज तालुक्यामधून ओके. मी गेली जवळजवळ 2006 एंड 7 पासून काम करते. पण पोलीस कमिटीला दक्षता कमिटी म्हणून आहे पोलीस स्टेशनची, त्या कमिटीला काम करते. परत ओके. कोर्टाची एक कमिटी आहे विधी सेवा, त्यालाही काम करते. परत ओके. डॉक्टरांची एक कमिटी आहे विशाखा कमिटी म्हणून, त्यालाही काम करते. ओके. ह्युमन राईट्स असे बरेच. आणि माझं स्वतःचं महिला मंडळ आहे, काही बचत गट आहेत. ओके. बरेच आणि फायनान्शियल ऍडवायझर म्हणून पण काम करते मी सर. अरे वा, खूप छान. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात. काम ओके. करते सर. आणि हा. हे काम तुम्ही 2006 पासून करत आहात, म्हणजे खूप हो सर. तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात. मग हे सगळं हो. करत असताना एक सर्टिफाईड काउन्सिलिंग कोर्स करावा आणि आपण काउन्सिलर बनावं किंवा काउन्सिलिंगचं काम सुरू करावं, ओके, असं तुम्हाला का वाटलं? काय सांगाल? हा सर, असं काय होतं की प्रोफेशनल हे असणं वेगळं होतं आणि बरं. असंच आम्ही काम करणं वेगळं होतं. आता बरोबर. फॉर एक्झाम्पल एक अर्धा सेकंदामध्ये सांगते मी. हं. समजा एखाद्या रस्त्यावर भांडण चाललं असेल आणि जाता जाता आपण बघत जातो. बरोबर. बघत जाताना आपण समजा मध्ये पडलो, काय करताय शांत राहा म्हणून एक सामाजिक भान म्हणून हं. तुमचा काय संबंध, तुम्ही कोण आहात, असा उलटा क्वेश्चन विचारतात. पण बरं. आपल्याकडे एखादं डिग्री, आपल्याकडे एखादं सर्टिफिकेट असलं तर त्याला एक वेगळं वेटेज आहे सर. हा, मी बरं. असं असं आहे किंवा मी हे करू शकते एक नागरिक म्हणून, तरी म्हणून एक वेगळं वाटलं मला की मी तुमचं फेसबुकला एक ऍडव्हर्टाईज बघितलं. बरोबर आहे. ठरवलं बाबा खरंच मला गरज आहे आणि आपण शेवटपर्यंत शिकलं पाहिजे मनुष्यानं. आणि बरं. आपल्याला म्हणजे मी पूर्ण ज्ञानी असं नाही, पण शिकायचं अजून खूप, अजून पण शिकायची इच्छा आहे सर. बरोबर, बरोबर, अजून अपुर आहे माझ्याकडे नॉलेज असं वाटतं मला. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की तुमचा खूप छान उद्देश आहे यामागचा, की आज आपल्याला समाजामध्ये काम करत असताना कुठे अडचण नाही आली पाहिजे. आपल्याकडे जर एखादं सर्टिफिकेट असेल, तर आपल्याला जर कोणी विचारलं की बरं तुम्ही आम्हाला सल्ला देणारे कोण? बरोबर की नाही? हो. तर आपण त्यांना सांगू शकतो, आत्मविश्वासाने सांगू शकतो की आय एम अ सर्टिफाईड काउन्सिलर. मी एक प्रमाणित येस. समुपदेशक आहे आणि येस. हा एक उद्देश तुमचा होता आणि त्यामुळे तुम्ही सर्टिफाईड कोर्स केलात आणि काउन्सिलर म्हणून तुम्ही काम सुरू केलं, बरोबर की नाही? सो खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं. मला आता एक पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की मग आत्तापर्यंत एक काउन्सिलर म्हणून तुम्ही किती काउन्सिलिंग केल्यात आणि कोणकोणत्या प्रकारच्या काउन्सिलिंग केल्यात? काय सांगाल? आता मला सुरुवातीपासून म्हटलं तर माझ्याकडे सर्व नवरा बायकोंच्या तक्रारी खूप येतात सर. हो. खूप म्हणजे मी ते म्हणजे मोजू पण शकत नाही, एवढ्या केसेस आहेत. हं. कारण बरीच बरोबर. जवळजवळ मला वाटतं 2 दशक पूर्ण होत आले. आणि मी पण ह्यामध्ये यायचा एक उद्देश वेगळा होता की माझ्यावर पण त्या 20 वर्षाच्या पाठीमागे अन्याय झाला होता. ओके. घरचेच लोकांनी खूप त्रास दिला होता असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अच्छा. त्यातून माझ्यावर अन्याय होत असताना माझे मिस्टर त्यात गेले. अरे तर बापरे! मला 3 मुलांची जबाबदारी आणि समाजात मला माझं नाव किंवा मला मी काय हे दाखवायचं होतं मला. आणि हं. मी प्रामाणिक आहे आणि मला इथं राहून काहीतरी केलं पाहिजे, माझं सोडून समाजाला काहीतरी मला देता येते काही बघण्यासाठी. बरोबर ज्या आहे. आपल्यावर अन्याय झाला एक महिला म्हणून, तर इतर महिलांच्यावर असं होत असेल तर अशा महिलांना आपण मदत करू शकतो म्हणून मी यामध्ये यायचा एक विचार केला. आणि ओके. आता जवळजवळ 2 दशकं होत आली की महिलांच्या इतक्या तक्रारी वाढलेल्या आहेत की त्याच्यामध्ये हं. थोडंसं अभ्यास अजूनही करायला पाहिजे मला असं वाटतं. काही बरं. वेळेला सुचत नाही. आणि त्यावेळी मला तुमची आठवण येते सर, की हा प्रश्न मध्ये मला वाटतं 1-2 वेळा तुम्हाला विचारलं पण, की बरोबर. नवरा बायकोच्या तक्रारीचं असं असं झालंय काय बरोबर, करायचं. बरोबर, बरोबर. मग ह्यामुळं महिलांच्या मध्ये नवरा बायकोच्या तक्रारी किंवा अफेअर्स हल्ली जे मुलींचे लव्ह मॅरेज किंवा पळून जाणं, हे जे हं. प्रकार आहेत ते खूप आहेत. मग मला कसं पोलीस कमिटीमध्ये विचारतात, मॅडम सैराट आणलेला या थोडं त्यांना काउन्सिलिंग करा, हं. पळून जाऊ नका. मग अशा ह्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आम्हाला. बरोबर, बरोबर, हा, बरोबर. मग त्यासाठी मग हे नवरा बायकोच्या आणि असं महिलांच्या पुरुषांच्या एवढ्या तक्रारी आहेत, त्याच्यामध्ये जास्त माझं काम असं नाही सांगू शकत की एवढ्या केसेस की मला मोजता पण आहे आणि एवढं सगळं मी ऑफिसला इन डिटेल ठेवलेलं आहे. बरोबर, बरोबर. म्हणजे हा, थोडक्यात खूप आपण असं म्हणजे. म्हणतो की तुम्ही रिलेशनशिप काउन्सिलिंगवरती जास्त काम करता. मग ते हो सर. अगदी नवरा बायकोमधलं डिव्होर्स प्रकरण असेल किंवा त्याच्या अगोदरचे काही वाद असतील किंवा अगदी कोर्ट कचेरी असेल किंवा आत्ता जे यंग जनरेशनमध्ये जे काही प्रकरण जे वाढलेलं आहे, प्रेम प्रकरण जे वाढलेलं आहे, त्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील. सो त्याच्यामध्ये तुम्ही जास्त काम करत आहात, बरोबर हो की सर. नाही? हो मग सर. मला तुम्हाला असं विचारावसं वाटेल, की आता तुम्ही सांगतात
तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय होता? म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही ह्या रिलेटेड काम करताय. काय अनुभव तुम्ही शेअर कराल आमच्याशी? अनुभव म्हणजे सर, एखादा नवरा बायकोची तक्रार असेल, तर हं. त्याच्यामधून एखादं बाळ असेल किंवा नुसती सुरुवात असेल, तर तो संसार तुटू नये. कारण निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर दोघा व्यक्तींना एकत्र आणलंय, तर ते आम्ही तुम्ही तोडणारे कोण? अज्ञानामुळे काय होतंय, इगो जो आडवा येतो आणि तो संसार तुटतो आणि बरं. नंतर कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन जे होते, त्यांच्यापासून त्यांना एक योग्य मार्गदर्शन करून त्यांना अडवलं पाहिजे, बाबा हे जीवन असं आहे, जगता येते, खूप सुंदर आहे, असं तळागाळापर्यंत जाऊन त्यांना सांगायचं, पटवून द्यायचं. हे मी करायचं थोडंसं धाडस केलं त्याच्यामध्ये, आणि बरेच असे संसार जुडलेले असत. एकतर मला वाटतंय 10-11 वर्षापूर्वी घटस्फोट झालेला, कोर्टाने घटस्फोट दिलेला, ओके. आणि ते परत एकत्र राहिले आणि त्यांना मुलं झाली. आता एका मुलगीचं लग्नही झालं त्यांच्या. क्या बात है! म्हणजे सर, खूप खूप छान वाटतं मोठी असं. अचीवमेंट आहे मॅडम हे. म्हणजे कोर्टात हा. म्हणजे डिव्होर्स झालेली केस हो आणि आता एकत्र परत त्यांना दाम्पत्य हो होतं म्हणजे खूप मोठी हो अचीवमेंट आहे. हो हो सर. म्हणजे म्हणजे असं सगळं घडत असतंय, आणि मी कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळं, हं. कायद्याचं पण नॉलेज बऱ्यापैकी आता कसं संपर्कात राहिल्यामुळं बरोबर, बरोबर. घेते, आणि बरंच शिकायला मिळते सर. लाईव्ह सगळं होतं आमच्या डोळ्यापुढं. मग हे नको पाहिजे, हे घ्यायला पाहिजे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, ह्याचं नॉलेज असं मला मिळत राहिलं ना, त्याच्यामुळे मला त्याचा खूप आधार झाला सर. ओके. म्हणजे नातेसंबंध समुपदेशन तुम्ही करत आहात आणि त्याच्यामध्ये खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला असं आपण हो म्हणायला सर. हो सर. आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे मॅडम, की दोन वेगळे झालेले जीव तुम्ही एकत्र करत आहात, बरोबर की नाही? आणि हो. त्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देत आहात. ओके. बरोबर. हे एक पुण्याचं काम आहे आणि याच्यापेक्षा वेगळं समाजकार्य नसावं असं मला वाटतं, की हेच खूप मोठं समाजकार्य आहे, की तुम्ही जोडण्याचं काम बरोबर. करत आहात. हां, बरोबर सर. असं नाही करत, जोडण्याचं काम करतात. खूप छान तुम्ही अनुभव शेअर केलात. आता मला तुम्हाला एक प्रश्न असा करायचा आहे, की बघा आपला हा जो व्हिडिओ आहे तुमचा, ओके, हा अनेक प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून बघणार आहेत. ओके. बरोबर. बरोबर. काउन्सिलर म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? तर काउन्सलर म्हटलं तर आम्ही एक असे म्हणजे मला वाटते माझ्यासारखे बरेच काउन्सलर घडावेत. कारण तुमचं काम इतकं छान आहे की तुम्ही, कोण आपलं काम दुसऱ्याला शिकवायला बघत नाही सर. हल्लीच एक बरोबर. आम्ही बघतोय, मला जे येतंय ते मी दुसऱ्याला का शिकू, अशोक. असे म्हणणारे 99% लोक आहेत. आणि तुम्ही एक असे वेगळे आहात की तुम्ही आमच्यासारखे समुपदेशक तयार करायलात, की प्रत्येक ठिकाणी मी एकट्यापेक्षा वेगवेगळ्या हाताने, जसं रतन टाटाने हात वाढवले, तसं बरोबर. तुम्ही एक हात वाढवून प्रत्येक म्हणजे तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून आणि समुपदेशक तयार करायला लागला. तर असे समुपदेशक तयार व्हावेत, आणि बरोबर. तळागाळापर्यंत काम सगळं, म्हणजे असे अज्ञान जे आहे, कायद्याच्या कचाटीत जे अडकलेले लोक आहेत, बरोबर त्यांना आहे. तिथपर्यंत जायला लागू नये. ते ग्राउंड लेवललाच भांडणं वगैरे मिटली पाहिजेत. कोर्ट बरोबर. कचेरी, दवाखाना आणि हं. पैशाचं आणि वेळेचा अपव्यय हा टाळता आला पाहिजे त्यांना. बरोबर आहे. आणि बरोबर. हे करायला तुम्ही जे समुपदेशक तयार करायला लागलात, ह्याच्याबद्दल हं. खरोखर दुर्वा एज्युकेशनचं मी खरोखर मनापासून खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही खूप छान काम करत आहात आणि बघा एक काउन्सिलर म्हणून ही खरंच एक जबाबदारी पण आहे असं आपण म्हणू हो शकतो सर. इथे. बरोबर की हो नाही? सर. आणि ती जबाबदारी सगळेच घेत नाहीत. आज मी घेतली आहे, तुम्ही घेतली आहेत, आपल्या काही विद्यार्थ्यांनी घेतली आहेत. तर ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली म्हणून हे कार्य पुढे जात आहे असं मी नेहमी म्हणतो. कारण का मार्केटमध्ये कसं आहे की लोक पैशाच्या मागे खूप लागलेत, तुम्हालाही माहिती आहे, बरोबर की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. मग इकडे यायला थोडंसं लोक विचार करतात, की मी बरोबर आहे. केलं तर मला पैसा मिळेल का? किंवा मग काय, कसं काय? पण हं. आपण कुठलाही विचार न करता आपण हे करत आहोत, कारण का आपलं एक तळमळ आहे, की आपण ह्या समाजाचा घटक आहोत आणि आपण या सुंदरशा सृष्टीमध्ये जन्म घेतला, या समाजाने भरभरून आपल्याला दिलं, तर आपलं काहीतरी देणं आहे. म्हणजे बरोबर. आपण जात असताना काहीतरी देऊन जाऊया आणि म्हणून येस. ते आपण कार्य करत आहोत. आपले अनेक विद्यार्थी, तुम्ही असे अनेक विद्यार्थी आहेत, की ते अनेकांना म्हणजे रिलेशनशिपमध्ये तर काम करत, नातेसंबंध तर वाचवत आहेत, पण त्यांचा जीव पण वाचवत आहेत. म्हणजे जे सुसाईड लोक करतात, तर त्यांना सुसाईडमधून बाहेर काढतायत, व्यसनातून बाहेर काढतायत. बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं कार्य करतात आणि तुम्ही देखील कार्य करत आहात. तर मी तुम्हाला एक विनंती अशी करेन मॅडम, की तुमचं काम खूप छान सुरू आहे आणि मग हे काम आम्ही पाहतो पण आहे. तर तुमच्याकडून जर कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल, काही सल्ला हवा असेल किंवा तुमच्याकडून जर काही एखाद्या व्यक्तीला समुपदेशन करून हवं असेल, बरोबर नाही? तर तुमचं नाव, तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमचा नंबर ह्या 3 गोष्टी तुम्ही आता इथे शेअर करा व्हिडिओमध्ये, की जेणेकरून तुम्हाला लोक संपर्क करतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा सर, मी हे तर सांगेन लास्टला, पण तुमच्याबद्दल पण थोडं मला बोलायचं असं. अरे. सर, कसं असतंय, तुमच्याबरोबर मी जे 3 दिवस तुम्ही जो कोर्स दिला, हं. काय, तो कोर्स मध्ये इतकं की मला वेळ दिवसभराचा शेड्यूल मध्ये बसत नव्हतं. तर मी सकाळचं माझं म्हणजे टाइम मॅनेजमेंट तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणतो. मी हं. 4:45ला उठते सर. तर मी सरळ टेरेसवर जाते.
आणि ओके. तो व्हिडिओ लावून तिथं हेडफोन घालून बसायचे की माझ्या दिवसच्या दिवसाच्या ह्याच्यात बसत नाही म्हणून. आणि बरोबर. ते सगळं सुरुवातीपासून बघून मी डेली आतापर्यंत ते सुरूच आहे माझं. त्यामुळे असं डोक्यात फिट बसल्यासारखं झालंय काय. त्यामुळं मला म्हणते ह्याच्या पुढचं पण नॉलेज घ्यायचं म्हणून मी काल परवा पण तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं. तर नक्की, मला असं नक्की, नक्की. आता ऑनलाईन केलेलं आहे, पण ऑफलाईन प्रत्यक्षात करणं पण खूप वेगळं आहे. वेगळं त्यामुळे मी आहे. येणारच आहे आणि अशा खूप घटना आहेत ज्या मला तुमच्याशी बोलायच्या पण आहेत. आणि या बरोबर, लोकांना पण मला असं एक मगाशी प्रश्न विचारला संदेश म्हणून, बरोबर. म्हणजे तुटणारे संसार जोडतोय, व्यसनाधीन लोकांना त्यातून बाहेर काढतोय किंवा करिअरच्या माध्यमातून. आता एक छोटंसं मला मागाशी सांगता सांगता राहिले, एमपीएससीला एक मुलगी आहे, माझ्या साईडला एक क्लास आहे, तिथली एक मुलगी आहे, एकदम हं. चप्पल सोना चांभाराची मुलगी आहे सर. ओके. आणि तिला थोडंसं काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे. आणि ती म्हणजे माझ्याकडे तिच्या वडिलांनी म्हणजे असं बोर्ड बघून आमचं आले बरोबर. आणि मला म्हणाले, माझी मुलगी थोडंसं असं असं प्रॉब्लेम आहे, आमच्या घरच्याशी जास्त बोलत नाही, चिडचिड होते. हं, म्हटलं हं, फक्त हं. माझ्याकडे एकदा घेऊन या. तर म्हणजे तुमचं फी किती. घरी बसून एवढं विचारलं मी, म्हटलं तुमची फी नंतर बघू म्हटलं, पहिला त्या मुलीला आणा, तिला शिकायचं आहे काय ते तिथून बरोबर. बघू. त्या मुलगीचं अभ्यासाचं ते सगळं तिचं बघितलं ना, म्हणजे ते सरांना पण भेटले मी, म्हटलं ही हुशार आहे काय, आहे पण तिचं लक्ष नसते. अच्छा. तिला मी सर सुरुवातीला ध्यानाला बसण्यापासून शिकवले आणि तिचे मार्क त्यानंतर 8-15 एक्झाम होती, 30 मार्क जवळजवळ वाढले वाटतं तिचे. आणि मला बरं. परत भेटायला आली सर आणि मॅडम म्हणाले मला सेकंड काउन्सिलिंग घ्यायचं आहे. आणि मला हं. तिनं खुशीनं परत ₹1500 देऊन गेली. अरे ₹500 वाह! भरले होते, परत ₹1500 दिले. मला इतकं माझे वाटलं, म्हटलं नको राहू दे पैसे, तू शिकल्या तर कुठेतरी मोठं एमपीएससीच्यातून कुठल्या तर पदावर हं. गेलीस तर माझी ओळख ठेव, एवढंच म्हटलं मी. एवढं नक्की. म्हणजे इतकं छान वाटलं की नाही. म्हणजे आम्ही कोणत्याही क्षेत्रात असं म्हणजे कुठल्याही पद्धतीचे शालेय व्यवस्थापन असू दे किंवा अजून करिअर मार्गदर्शन असू दे, चिंता, भीती. आता माझ्याकडे काल एक महिला आली होती, हं, हं. आर्मीवालीची बायको. मला भीती वाटते. माझा नवरा अच्छा. हे करून मला भीती वाटते. भीतीसाठी म्हणजे सोमवारचा टाइम घेते. म्हणजे असं वेगळं वेगळं म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे येतात. बरं, आता बरोबर. शाळेमध्ये तर सर सध्या शाळेमध्ये तर मी फ्रीमध्ये मुलांच्या आणि मुलींच्यासाठी ओके, म्हणजे आता मोबाईलचा वापर किंवा मुलीचं आईशी रिलेशन कसं, ओके. ह्याच्यावरती मी सुरू केलेलं आहे सर. क्या बात फ्रीमध्ये है! शाळांना ग्रेट. पत्र देते. माझं महिला रणरागिणी फाउंडेशन आहे आणि पुरुष व महिला अन्याय निवारण समिती रजिस्ट्रेशन आहे सर. मी ह्याच्या हं. माध्यमातून शाळेला पत्र देते, तिथं मी 1 ते 1.5 तास त्यांना लेक्चर देते सर. छान, परत छान. त्यांच्या पालकांचे मला फोन येतात सर, की मॅडम तुम्ही आज असं शाळेत गेलता म्हणे, मुलगी खूप कौतुक करत होती आणि खूप छान बोलला. म्हणजे असं म्हणजे रिव्ह्यूज यायला लागलेत. परत मासिक बरोबर. पाळी व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्त भारत असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो सर. छान, छान. मस्त. म्हणजे हम्म, तुम्ही तुमच्या आपण असं हो. म्हणूया तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या हो सर. पद्धतीने ॲक्टिव्हिटी करत आहात आणि हो, वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी करून तुमचं कार्य एकच आहे, की लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडावा आणि तो हो, तुम्ही समुपदेशनाच्या माध्यमातून घडवत आहात. हो, हो सर, हो आणि मग सर. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणं किंवा त्यांच्या नक्कीच मनामध्ये सर. सकारात्मक बदल घडवणं, हे एक कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहात तुमच्या तालुक्यामध्ये. ग्रेट. छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की या वयात देखील तुम्ही हे करत आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. कारण का आज 3 मुलं सांभाळणं आणि 3 मुलं सांभाळून आपलं घरचं सगळं सांभाळून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला वेळ देत आहात आणि तेही या वयामध्ये. त्याबद्दल खरंच कौतुक आहे तुमचं. आणि हे कार्य तुमच्याकडून असंच घडत राहो, ही मी इच्छा व्यक्त करेन मॅडम. ठीक आहे. तुमचा नंबर, तुमचा पत्ता आणि तुमचं नाव पुन्हा एकदा शेअर करा सगळ्यांशी आणि मग आपण पुढे बोलूया. हो सर. हं. नाव रेखा पाटील आहे. जिल्हा कोल्हापूर आहे. तालुका गडिंग्लज आहे आणि प्रॉपर गडिंग्लज मध्येच राहते. अच्छा. मोबाईल नंबर 9890684521. ओके. हा नंबर आहे. आणि शेवटचं एक जाताना सांगेल, की औषधापेक्षा माणूस शब्दाने बरा होतो. असं एक माझं नक्कीच. स्वतःचं स्लोगन आहे सर. नक्कीच, नक्कीच. छान हा. स्लोगन तुमचं. तुमचा हा नंबर मी स्क्रीनवरती पण देणारच आहे व्हिडिओच्या. मी आपल्या प्रेक्षकांना एक थोडंसं सांगू इच्छितो, की बघा, आमचं हे कार्य सुरू आहे आणि हे कार्य आमचं असं सुरू राहणार आहे, त्यात शंका नाही आहे. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं आहे ना मित्रांनो, की आज कोणाला याची गरज आहे आपल्याला नाही माहिती आहे. म्हणजे अगदी आपल्या बाजूला एखादी चांगली व्यक्ती दिसतेय, तर तिला पण ह्या व्हिडिओची गरज असू शकते. कारण का आज प्रत्येकाचं मानसिक स्वास्थ्य हे दिवसेंदिवस खालावत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक घटना ह्या आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि त्या घडू नये म्हणूनच आमच्या ह्या समुपदेशकांचं कार्य सुरू आहे आणि त्या कार्याला तुमचा सहभाग किंवा तुमचं सहकार्य हे लाभणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबामध्ये, इतर नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये सगळ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा, अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि मॅडम, तुमच्या कार्याला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचं कार्य हे असंच वाढत राहो आणि अशाच तुम्ही सतत बिझी राहोत, अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि नक्कीच तुम्ही एकदा मला मुंबईला येऊन भेटून गेला आहात,
दुसऱ्यांदा भेटायला मला तुम्हाला आवडेल आणि तुमची एनर्जी ह्या वयात पाहून मला खरंच कधी-कधी खूप आश्चर्य वाटतं, की अशी एनर्जी पाहिजे, की जी मॅडमची ह्या वयात आहे ती. आणि खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रेक्षकांचे पण धन्यवाद मागतो. कारण का ते आपले व्हिडिओ पाहतात म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत असतो. आपल्या मुलाखती आपण घेत असतो आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद. मॅडम 1 मिनिटात तुम्हाला काही पुढे बोलायचं असलं बोलू शकता, नाहीतर मग आपण आपला ओके आजचा यशोगाथा संपवूया. ओके ओके. मला हेच सांगायला आवडेल की आजच्या ज्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये प्रत्येकाने आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. कमीत कमी सकाळचा 1 तास जरी वेळ स्वतःसाठी काढला तर दिवसभर आपण एनर्जेटिक राहतो. कारण मला स्वतःचा अनुभव आहे. आणि काही तर खाण्याचं टाळा म्हणून जे आपल्याला सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका, हं. त्याच्यापेक्षा आपण खाऊन पिऊन मस्त राहावं, हं, हं. स्वस्थ राहावं. आणि आपण स्वतःसाठी 1 तास जर वेळ दिला तर आपल्याला कोणताही आजार जवळ येणार नाही आणि आपण इतकं फ्रेश राहू दिवसभरात की आपण विचारू शकत नाही. आणि मी त्याचं उदाहरण आहे म्हणायला काही अडचण नाही, कारण मी 50 क्रॉस केलेली व्यक्ती आहे सर. काय नक्की. त्यामुळं हा मला म्हणजे असं. आणि दुसऱ्यांना ज्यावेळी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघतो आपण बरोबर. त्यावेळी अ, आपलं तहानभूक विसरतो सर. नक्कीच, आणि नक्की. कारण आपण एक व्यक्ती असा आहे की आपण आता इथून पुढचा वेळ जो आहे किंवा याच्या पाठीमागचा पण वेळ आहे तो समाजासाठी देतोय. आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं. देणं लागतं. आणि बरोबर. आपण काहीतरी उपयोग पडतोय कोणाला तरी. अचानक वेळी जिथं सगळे रस्ते संपतात तिथं रेखा पाटील मॅडमची आठवण येते, म्हणून तुमचं आठवण झालं आम्ही आलो म्हणतात. ह्या शब्दात इतकं म्हणजे हे आहे की ते शब्दात सांगू शकत नाही. अशा वेळी बरोबर. आमची आठवण करतात की बाबा हे हे काम असं आहे की मॅडमच सोडवू शकतील, म्हणून बरोबर. तुमच्याकडे आलोय असं ज्यावेळी म्हणत आमच्याकडे येतात. किंवा कधीही रात्री 2ला असू दे किंवा रात्री 12ला असू दे, रात्री 10ला असू दे, काही वेळेला मॅडम तुमच्याकडे आले हे काम होणारच आणि तुमच्याकडून काम होणार, हे जेवढा आत्मविश्वास त्यांचा असतोय ना, त्यांची तो हं. आत्मविश्वासाची ताकद माझ्यापर्यंत जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे, हे बरोबर, मला बरोबर. केलं पाहिजे, ते माझ्याकडे मोठ्या आशेनं आलेत, हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य आहे, हे केलं पाहिजे, मी करणार, असं जे माझ्यामध्ये एनर्जी तयार होते. त्याच्यामुळे खरोखर मला म्हणजे बरं वाटतं की मी कुणाला तरी उपयोगी येते. बरं, नाहीतर बरोबर. जन्माला यायचंय, खायचंय, प्यायचंय, मरायचंय असं नकोय. आम्ही कुणाला तरी उपयोगी हं. पडतोय. एक नक्कीच. समाजाचा घटक म्हणून. त्यामुळे बरोबर. खूप बरं वाटतं सर. आणि हे लाईफ खूप छान जगता येतं. फक्त जगता आलं पाहिजे सर. बरोबर आहे. थोडक्यात की तुम्हाला तुमच्या कामाचा आनंद घेता येतोय. त्यामुळे तुम्हाला येस. समाधानी आहात तुम्ही, आनंदी आहात, उत्साही आहात हो आणि सर. खरंच खूप गरजेचं आहे, की लोकांकडून आपल्याला एनर्जी मिळणं खूप गरजेचं आहे आणि ती तुम्हाला मिळते. ग्रेट. आणि खरंच म्हणजे मी असं म्हणेन, की शिकण्यासारखं आहे. तुम्ही जे आता बोललात त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाने ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा मॅडमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या यशोगाथामध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल खरंच तुमचं मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या थँक्यू सर. कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा देऊन लवकरच आपली भेट हो अशी इच्छा व्यक्त करतो. नक्की सर, नक्की सर. अजून लवकरच खूप आपली भेट शिकायचंय मला येस, तुमच्याकडून. येस. लवकरच भेट हो अशी इच्छा व्यक्त करतो. ओके सर. आणि आपला आजचा हा यशोगाथाचा व्हिडिओ इथे संपला असं मी जाहीर करतो. ओके धन्यवाद. सर. धन्यवाद. ओके सर.